तर आता पाहूयात नॉनस्टॉप हेडलाईन्स। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिपळूण, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग दौऱ्यावर 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची पाहणी करणार। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा एकदा सुनावणी। सकाळी 11 वाजता सुनावणीला होणार सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात 4 वाजता सुनावणी। सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे राहणार उपस्थित। रत्नागिरी मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आणि याचवेळी नमो 11 सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसकडे लोकसभेच्या अकोला, अमरावती आणि हातकणंगले या 3 जागांची मागणी, तर काँग्रेसने अकोला लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याची ही माहिती। सांगलीत प्रकाश आंबेडकरांकडून टिपू सुलतानाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात आणि भाषणामध्ये टिपू सुलतानचा उल्लेख आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। टिपू सुलतानला हार घालणारे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात का? भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचा ठाकरेंना सवाल। राजकीय आजार व्हायला मी काही लेचापेचा राहिलो नाही, जे काही असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे। राजकीय आजार झालाय असं म्हणणाऱ्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। सत्तेतून लोकांची कामं करणं हीच आमची भूमिका, हातावर हात ठेवून विरोध करणं आमची भूमिका नाही। कर्जतमधील सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, मात्र यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अजित पवारांचा भुजबळांना सल्ला। ओबीसींबाबतची भूमिका मांडायची असेल तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निरोप आला तर मी राजीनामा देईन, विखे पाटलांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर। गावबंदीनंतर प्रथमच मंत्री छगन भुजबळ येवल्यात आणि यावेळी 99% मराठा समाज माझ्यासोबत असल्याचं भुजबळांचं वक्तव्य। मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीत तंबी। आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर राज्य मंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या भूमिका नकोत, शिंदे फडणवीसांनी बजावलं। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिवेशनात मतं मांडा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना, तर 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेही अधिवेशनात उपस्थित राहणार। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर अन्नत्याग उपोषण स्थगित आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत, तुपकरांची मागणी। मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा, 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्यांना मदत मिळणार। मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याच्या आरोपाप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दत्ता दळवींना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर जामीन अर्जावर आज सुनावणी होणार। राज्यात गेल्या 1.5 वर्षांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरू असून ईडीचा त्रास, ईडीच्या त्रासानं आमचे सहकारी भाजपकडे गेले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची टीका। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित, निवडणुकीत उमेदवार निवडून येत नाहीत तर ईव्हीएम मशीन निवडून येते, आंबेडकरांचा आरोप। ललित पाटीलचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती, ललित ससूनमधून पळून गेल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बीडमधील हिंसाचारामागे 10 गट असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती आणि आतापर्यंत 262 जणांना अटक, 6 गटांच्या प्रमुखांचा समावेश, तर 4 गटांचे प्रमुख अद्याप फरार। बीडमधील हिंसाचारामागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात,
रोहित पवारांचं खळबळजनक विधान. दादांनी पक्षाची बांधणी केली नसती तर 43 लोकप्रतिनिधी दादांच्या पाठीशी उभे राहिले नसते. कर्जतच्या सभेत सुनील तटकरेंचं वक्तव्य. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना आगामी 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याच्या योजनेला केंद्र सरकारची औपचारिक मंजुरी आणि त्यामुळे तिजोरीवर 11.80 लाख कोटींचा भार. कॅबिनेट बैठकीत मराठी भवनाच्या निर्माणासाठी 229 कोटी रुपये देण्याचा निर्णय. तर मराठी भवन नवी मुंबई ऐवजी मुंबईतच होणार. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं कार्यक्रमाचं आयोजन. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत नागपुरात सुरू होणार आणि यासोबतच नागपुरात प्रशासन अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जोमानं कामाला लागलं. दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात दुसऱ्या दिवशी कारवाई आणि या कारवाईत 3575 दुकानं आस्थापनांची तपासणी आणि यात 161 दुकानदारांनी मराठी फलक लावले नसल्याचं स्पष्ट. नवी मुंबईत 80% अधिक दुकानांच्या पाट्या इंग्रजी भाषेत. 23 नोव्हेंबरपासून पालिकेकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात आणि मराठी पाट्या नसल्यास कारवाईचा इशारा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुले सलील आणि ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीच्या ताब्यात असलेले दोघांचे पासपोर्ट त्यांना परत द्या, विशेष न्यायालयाचा ईडीला आदेश. नाशिकमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचं महाअधिवेशन भरवलं जाणार आणि यावेळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार. अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अंबरनाथमध्ये खिंडार. जालन्यात 1 डिसेंबरला होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या सभेनिमित्त दुचाकी रॅलीचं आयोजन आणि वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली जाणार. जालन्यात 1 डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जालन्यात 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. तर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य. मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार. काँग्रेस पक्षाचे नेते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार. 34 नेते 34 जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर आणि त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतीचं बिगुल वाजण्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा 3 तासांचा मेगा ब्लॉक. दुपारी 12 ते 3 पर्यंत ब्लॉक आणि पुलावर गर्डर बसवण्याच्या कामानिमित्त ब्लॉक असणार. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं शासनाकडे दाखल केलेला प्रस्ताव मान्य. कराड विमानतळ विकासासाठी राज्य शासनाकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर आणि लवकरच कराड विमानतळाच्या कामास प्रारंभ.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतील 5,863 घरांच्या विक्रीसाठीची सोडत जाहीर आणि 5 डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येणार. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50% कपात करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आणि सध्या 1 लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाणार. कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाच्या प्रकल्पातील अडथळा दूर, 2 नव्या मार्गिका उभारण्याला वन खात्यानं बुधवारी मंजुरी. जे कारवाई करायला सांगतात नंतर तेच व्यापाऱ्यांसमोर कारवाई करू नका असं सांगतात. व्यापाऱ्यांच्या बैठकीत उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट, 1 डिसेंबरला होणार महत्त्वाची बैठक. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेचा CSMT ते नागपूर आणि सोलापूर दरम्यान 2 एकमार्गी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय आणि ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकात थांबा. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या 3 तासात पूर्ण करता येणार. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा 2 डिसेंबरची. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा आता 10 डिसेंबरला होणार. MPSCची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी बुधवारी मुंबईत मुलाखती संपन्न. मुलाखतीनंतर समितीचे रात्री उशिरा 5 जणांची नावं बंद पाकिटात राजभवनकडे सादर. कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी. विधान शाखेतील कामकाजाचा अनुभव घेता यावा यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आणि 10 विद्यार्थ्यांना 6 आठवड्यांची इंटर्नशिप करता येणार असून त्यासाठी 1 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू. मुंबईतील कुर्ला परिसरातील हवा आरोग्याला घातक असल्याची नोंद. हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पार. वांद्रे, विलेपार्ले, ऐरोलीमध्येही वायू प्रदूषणात वाढ. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जुलै 2024 पर्यंत पुरवण्यासाठी नाशिककरांवर 15% पाणी कपात लादली जाणार. दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव. पैठण येथील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी सोडलेल्या उजवा आणि डावा दोन्ही कालव्यातील पाणी पाळी रोटेशन प्रमाणे बंद करण्याचा निर्णय आणि सध्या नाथसागर धरणाच्या पाण्याची 42.50% नोंद. पुढील 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा. हवामानाचा अंदाज. तर पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीडला येलो अलर्ट. लातूरमधील 3 गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक भुईसपाट आणि शासनानं तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला. मराठवाड्यातील 613 गावांतील 60,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अवकाळीचा तडाखा. जुन्नर तालुक्यातील कांदा पिकाला. बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं नवीन लागवड केलेल्या कांदा पिकावर औषध फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त. पुण्यातील मळवंडी ठुले येथे कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारी पीक प्रकल्पाचं आयोजन. प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणं, बीज प्रक्रियासाठी जैविक खतं वाटप. देहू नगर पंचायत हद्दीतील सरकारी गायरान वाचवण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान ग्रामस्थांच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार.